वारस तूच आशा. वहिनी, तू कधी आलीस? तुमची स्वारी ध्यानस्थ बसली होती तेव्हा आले मी. अरे कसल्या एवढ्या विचारात हरवला होतास? कुठे काय, ते असंच आपलं जरा होतं असं लग्न ठरल्यावर. आणि त्याही पेक्षा जास्त आपल्या माणसाशी फोनवर बोलल्यावर अशी अवस्था होऊ शकते. मी समजू शकते. वहिनी, तुला हवे तसे तर्क लावू नकोस. एवढी काय तुला वाटते तशी माझी विचित्र अवस्था झाली नाही. हो का? तिच्याशी बोलून पोट भरलं नसेल तर जेवायला चला, जेवण तयार आहे. चल तू, येतो मी चेंज करून. मी ते गावात असताना केवढी मजा करायचो ना आपण. शिक्षणासाठी मुंबईला गेले आणि सगळं मागे पडलं. हो, पण आठवणी मात्र जशाच्या तशा आहेत. अरे शैलू, कधीपासून निरोप पाठवला होता? आता येतोय वय? हो, येतच होतो आबा. आज भाकरी आणि ठेचा खायचं लय मन करत होतं, म्हणून सांगूनच टाकलं जागृतीला, ठेचा बनव आधी. काय ग सुनबाई, तू बनवलास वय? नाही आबासाहेब, मी बनवलाय. आता एवढा झणझणीत ठेचा खाल्ल्यानंतर पोटाला थंडावा नको का? जा घेऊन ये, जा ताक घेऊन ये. हा, मी घेऊन आलेच. हे सगळं तू मुद्दामून करतेस ना? काय केलं मी? साळसूतपणाचा आवडू नकोस मुक्ता. देवेंद्रची आवडी निवडी जपून तुला काय सिद्ध करायचंय? ओ, आता आलं लक्षात. एवढी का रागवली असते? छे, अधिकार गाजवून होत नसतो, तो आपल्या वागण्याने मिळवायचा असतो. आणि असंही देवेंद्र माझा नवरा आहे, त्यामुळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचा अधिकार मी दुसऱ्या कोणाकडे का मागू? मामा, मी पण ऑफिसला येते. तू ऑफिसला येणार नाहीयेस, आणि मला वाटतं कालच मी तुला हे स्पष्टपणे सांगितलंय. कमान मम्मा, मी ऑफिसला येणार आणि तू मला थांबवू शकत नाहीस. व्ही न्यूज चॅनलवर जेवढा तुझा अधिकार आहे तेवढाच माझाही आहे. तू बहुतेक हे विसरतेस रेवती, की तुझ्या डॅडींनी चॅनलचे सर्वाधिकार माझ्याकडे दिले. रेवती, तू चॅनल बद्दल पजेसिव्ह आहेस याची मला कल्पना होती, पण तू वेडाच्या भरात या थराला जाशील असा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. हो, आहे मी वेडी. चॅनलच्या बाबतीत मी पॅशनेट आहे. रश्मी, कुठे निघालीस तू? ऑफिसला? थांब रश्मी, तुम्ही असं नाही जाऊ शकत. रश्मी, तू तरी मला समजून घे, मी मोठी बहीण आहे तुझी. हो, पण तू जे कृत्य केलंयस नदी, ते पाहिल्यानंतर तुला मोठी बहीण म्हणून गेल्याही लाज वाटते मला. तुझ्याशी वाद घालण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. उशीर होतोय मला. कुणीतरी मला ट्रॅप केलंय. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? कुणीतरी मला ट्रॅप केलंय. मला समजून का घेत नाहीये? मला समजून का घेत नाही?